कदाचित शंभूराजांना जन्मताच एक शाप लागलाय तो म्हणजे आपल्याच माणसाचा. पण आता भूमी वाबळे सोबत आहोत, तर यांच्याकडून जाणून घेऊया की हे जनतेला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. मी भूमी वाबळे गड किल्ले संवर्धन करते, त्यासोबत धर्माची जागृती पण करते. महाराष्ट्राची एक दुःखदायी गोष्ट आहे, कदाचित शंभूराजांना जन्मताच एक शाप लागलाय तो म्हणजे आपल्याच माणसाचा. तर होतं काय की 6 जून सगळ्यांना माहितीये, 19 फेब्रुवारी पण माहितीये, पण अतिशय निर्दयी गोष्ट अशी आहे की माझ्या शंभूराजांचा पण राज्याभिषेक झाला होता. खूप कमी लोकांना माहितीये, पण तारीख कोणालाच माहिती. तर त्याहून हे दुर्दैव आहे. फक्त इतिहासकारांना माहितीये, संशोधक लोकांना माहितीये, पण तुमच्या आमच्यासारखं माहिती नाही. त्यामुळे 16 जानेवारीचं जास्त 21 मी म्हणते 6 जून माहीत झाला, पण त्याच्यासोबत माझ्या राजाने पण केलंय ना, माझा काय तो सगळ्यांचाच आहे. आज त्याच्यामुळे हे जी मी 9 वारी उभी आहे एवढी थाटामाटात ना, तर आज माझ्या शंभूराजांनी बलिदान नसतं दिलं तर कदाचित आमच्या अंगावरती हे भगवं नसतं, काळं असतं. आणि माझ्याच ते प्रत्येक महाराष्ट्र असू दे कुठे आपला धर्म म्हणजे आज मी महाराष्ट्रातली आहे, मी 96 कोळी मराठा आहे, मला बघणारे समजा कोणी माळी कुटुंबातला असेल, कोणी वेगवेगळ्या जातीचं असेल, हे आपण ज्या जाती लावतोय ना ते सगळी त्यांची देणगी. आणि त्या राजांनी ते का केलं, कारण ते छत्रपती होते, त्यांनी वारसा जपला. आणि हाच वारसाचा 16 जानेवारी. मग हा सोहळ्याला जसं 6 जून सारखी आपण गर्दी करतो तसं 16 जानेवारीला पण झालीच पाहिजे. मी तर म्हणते जर घरात नसेल होत तर तुम्ही कुठला तरी स्मारक बघा, चला स्मारकाला पण नसेल होत तर किमान घरात तरी करा, पण ते झालंच पाहिजे. आजसाठी एवढं. जय जिजाऊ, जय शिवराय. तर नक्कीच 16 जानेवारीला आपण भेटूयात रायगडावरती. जय जिजाऊ, जय शंभूराज. आज संभाजी माझ